हॅलो, नमस्कार. आज आपण एक नवीन आणि खास अशी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. बघा इथे खोबरं छान असं खिसून झालेलं आहे आपलं. इथे आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. हे आपल्याला भाजून वाटून घ्यायचे आहेत. कढई गरम झालेली आहे. आपण पहिले तीळ घालून घेऊया. खसखस, हे खमंग असे भाजायचे आणि छान वाटून घ्यायचे. बघा तीळ भाजताना असा आवाज येतो, चटचट उठतात येते. तीळ आपले भाजायला लागलेले, चटचट असे बघा उडायला लागलेत. हलका ब्राऊन कलर आला ना की आपल्याला हे बंद करायचंय. आता मी ते गॅस बंद करते. हे थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाटायचे मिक्सरला. कढईमध्ये थोडंसं तूप घालूया. तूप घातल्यामुळं काय होणार, आपलं जे खोबरं आहे ना ते खाली लागणार नाही. खोबरं घालून घेऊया. ह्याच्यामध्ये आता गूळ घालून घेऊया, म्हणजे खोबरं आणि गूळ हे एकत्र छान असं भाजलं जाईल. म्हणजे गूळ पण ह्याच्यामध्ये आता चांगला वितळेल. मी इथे 2 ओले नारळ घेतलेले होते, तर त्याला आपण पाव किलो गूळ टाकलेला आहे. इथे गूळ जर कमी वाटला थोडी साखर घालायची, 1-2 चमचे.
आता याच्यामध्ये आपण तीळ आणि खसखस वाटलेली आहे ती पण टाकून घेऊया. आणि छान असं हलवून घ्यायचं. हे मिश्रण मीडियम गॅसवरती आपल्याला बनवायचं आहे. जास्तही फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. गूळ जसं वितळत चाललाय ना, तर हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे. तुम्ही बघाल याचा कलर किती चेंज झालेला आहे बघा. आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे. हा मी छोटा मसाल्याचा चमचा आहे माझा, त्याच्याने मी हे वेलची पूड टाकलेली. आता इथे आपण उकड काढून घेणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायचंय. तर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम का ठेवूया. मी ते 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. एक ते 1.5 तांबे आपल्याला इथे पाणी घ्यायचंय. बघा इथे पीठ आपण दळून आणलेलं आहे आणि छान असं हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे, तांदळाचं पीठ. मी जवळजवळ इथे अर्धा किलोच्या वरती पीठ घेतलेलं आहे हे बाउलने. तर आपण तेवढंच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. पाण्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहे आणि इथे थोडंसं मीठ. आता पाणी छान उकळी येऊन देऊया. आणि बघा इथे पाणी छान असं उकळलेलं आहे. आता गॅस मीडियम करायचा. एका हातामध्ये असा एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने पीठ असं टाकून हलवायचे लगेच आपल्याला. बघा पीठ तुम्ही टाकाल ना तर लगेच असं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होणार, गाठी होणार नाहीत पिठाच्या. बघा पीठ असं छान असं हलवून घ्यायचं. आपल्याला इथे काय करायचं, एक 5 मिनिटं आता पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. म्हणजे हे पीठ आहे ना छान असं वाफवलं जाईल. एक 5 मिनिटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत. पीठ आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण ह्या चाळणीमध्ये ही हळदीची पानं टाकून घेऊया. ही पानं चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. बघा बघा 5 मिनिटं झालेली आहे. पीठ चांगलं असं आपलं वाफवलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या पिठाला आहे ना एका परातीमध्ये म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे छान असं आपल्याला हे मळता येईल. बघा मी एक अशी मोठी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. बघा पीठ अजूनही गरमच आहे. आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आता मळायचं आहे. जास्तही पाणी नाही लावायचं आहे, थोडं थोडं. बघा आता हे पीठ आहे ना आपण हलक्या हलक्या हाताने म्हणजे थोडं थोडं. बघा आता हे पीठ आहे ना आपण थोडं थोडं पाणी लावून मळून घेऊया. जास्तही पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. पीठ अजूनही गरम आहे आणि इथे थोडंसं आपण तूप टाकणार आहोत. पीठ मळताना थोडंसं तूप टाकायचं.
पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आता. पीठ बघा छान असं मळून घेतलेलं आहे. आता या फॉईल पेपरला आपण काय करायचं, एका साईडनं तूप लावायचं एका साईडला, आणि हा मधोमध असा गोळा ठेवायचा, प्रेस करायचा आणि एक प्लेट घ्यायची. छान अशी पाती तयार झालेली आहे. आता आपण हे सारण भरून घेऊया.